नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सांगलीत नितेश राणेंची हिंदू गर्जना। भाजपमधील हिंदुत्ववादी नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज सांगली दौऱ्यावर असून सांगलीत त्यांच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपमधील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून नितेश राणेंकडे पाहिलं जातं। त्यातच गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणेंच्या भाषणातील आक्रमकता आणि विशिष्ट समाजाला लक्ष्य करून ते बोलत असल्याचं पाहायला मिळालं। मात्र महिन्याभरापूर्वी त्यांनी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं एखाद्या पक्षाच्या नेत्याप्रमाणे किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असं भाषण त्यांनी टाळावं असा सूर विरोधकांकडून उमटत आहे। मात्र आजही सांगलीत आपल्या भाषणात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला। ईव्हीएममुळे महायुतीचा विजय झाला अशी टीका करणाऱ्या विरोधकांना ईव्हीएमचा वेगळाच अर्थ सांगितला आहे। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मोहल्ला असं म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा विशिष्ट समाजाला आपल्या भाषणातून लक्ष केल्याचं दिसून आलं। तसेच सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनाही टोला लगावला। गडावर उरूस करण्याचं नियोजन आहे। आता विशाल गडावर काय महिन्या अगोदर घडलंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। 12 तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये। जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं। उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचा आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष